शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. मुलाला आणि सुनेला निवडून आलेल्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत सुनेचा विनयभंग केल्याचा आरोप करत पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करत महिलेने स्वतःवर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आणि नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. रविवारी रात्रीच्या वेळी भांडण सोडवायला गेलेल्या युवकाला 4 ते 5 टवाळखोरांनी आम्ही नुकतेच निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे आणि विनोद मगर यांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही मर्डरही केलंय, आम्हाला कोणाची भीती नाही, अशा धमक्या देत बेदम मारहाण केली. यावेळी त्या युवकाच्या पत्नीने त्यांना विरोध केला असता त्या टोळक्याने त्या महिलेला देखील मारहाण करत त्यांचा विनयभंग केला. यावेळी नागरिकांनी हस्तक्षेप करत युवकाला आणि त्याच्या पत्नीला टोळक्याच्या ताब्यातून सोडवले. यावेळी तरुणांनी त्याच्या पत्नीसह अंबड पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी त्यांना अगोदर दवाखान्यात जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिला. यावेळी युवकाच्या आईने पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करण्यास सांगितले. पोलीस दवाखान्यात त्यांच्या सुनेचा जबाब नोंदवण्याकरता गेले असता डॉक्टरांनी युवती जखमी असून जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितल्याने पोलिसांना माघारी फिरावे लागले. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान तरुणाच्या आईने दिव्या कार्निवाल थिएटरच्या चौफुलीवर स्वतः रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान याबाबत नगरसेवक मुकेश शहाणे यांनी म्हटलं आहे की 2 दिवसापूर्वी लागलेल्या निकालामुळे हे राजकीय षडयंत्र घडवून आणल्याचे सांगत पोलीस खरा गुन्हेगार शोधतील असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान या घटनेतील संशयितांनी एका महिलेला मारण्याचे केलेले धाडस हे पोलीस यंत्रणेला आव्हान देणारे ठरले. पोलीस आयुक्तांनी राबवलेल्या कायद्याच्या बालेकिल्ल्याच्या संकल्पनेला त्यामुळे धक्का लागला आहे. माझ्या मुलाच्या सुनावर मुलावर रात्री अन्याय झालेला आहे. माझ्या जातीवरून मला बोलण्यात आलेलं आहे, मला कलंक दिलेलं आहे. जे मी मला बोललेले आहे माझ्या सुनाला न्याय द्या याची दहशत वाढलेली आहे. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.